मित्रांनो, 2024च्या निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन होतं की राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. निवडणुका पार पडल्या, सत्ता मिळाली, खुर्ची मिळाली आणि आम्हा शेतकऱ्यांना आमचं उत्तर मिळालं. होय मित्रांनो, हे तेच उत्तर आहे जे दरवेळेस आणि दरवर्षी आपल्याला ऐकायला मिळते की सरकारला आताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे शक्य नाही. अरे, ज्या वेळेस या देशामध्ये नोटबंदी केली जाते, देशाची उलथापालट होते, त्यावेळेस नोटबंदीसाठी या सरकारकडे हजारो कोटी रुपये असतात. एखाद्या मोठ्या उद्योगपत्याला कर्ज देण्यासाठी या सरकारच्या तिजोऱ्या उघड्या असतात. मात्र आम्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसे नाही. सरकार सांगतंय आमच्याकडे आर्थिक निधी उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही. अरे, आम्ही तुम्हाला भीक मागत नाही आहोत, आम्ही आमचा सन्मान मागत आहोत, आम्ही आमचा अधिकार मागत आहोत. लक्षात घ्या, जर तुम्ही आमच्या शेतमालाला योग्य हमी भाव दिला, आमच्या बियाणावर, आमच्या फवारण्यावर जी GST तुम्ही लावता, ती GST जर बंद केली आणि आमच्या मालाला जर योग्य भाव दिला, तर हा शेतकरी कधीच तुम्हाला कर्जमाफी मागणार नाही. परंतु तुम्ही त्यावर पण GST लावता आणि आमच्या शेतमालाला योग्य भाव तरी देता का? आम्ही भीक मागत नाही आहोत, आम्ही सन्मान मागत आहोत. आणि लक्षात घ्या, हा शेतकरी आज पिकवतोय म्हणून तुम्ही जगत आहात. तुमच्या ताटातलं अन्न हे आमच्या शेतकऱ्याच्या शेतामधून येत आहे, हे विसरू नका. मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी, हा विकास करणं म्हणजे देशाचा विकास नव्हे. लक्षात ठेवा, शेतकरी हा या देशाचा कणा आहे आणि तो कणा जर का वाकलेला असेल तर हा देश कधीच ताटमानेने उभा राहू शकत नाही. म्हणून शेतकऱ्याचा सन्मान करायला शिका. सरकार मायबाप दुसरं काहीच आम्ही मागत नाही. आमचा सन्मान करा, आमच्या शेतमालाला योग्य हमीभाव द्या. नाही काही करता आलं तर सन्मान नक्की करा. एवढंच. जय जवान, जय किसान.